या चॅनलवर आपलं स्वागत आहे. परवा रविवारी स्लॅब पडलेला आहे. स्लॅब पडून एक दिवसानं पण परत दुसऱ्या दिवशी त्यांनी वापर केली नव्हती, त्यामुळे आमची आपदा होत होती. पाणी सारखं सोडायला लागायचं वर छतवर, आणि छतवर पाणी सोडायला यायच्या कारणानं सारखं व्यायामला जायची पण गरज लागत नव्हती. कारण की 2 मजल्यावर चढून यायचं म्हणजे व्यायामच झाला म्हणायचं. आता कसं वप्प केलेली आहे ते त्यांनी, तर त्यामुळं पाणी आता वापात डबडब भरून तिथं सुकलेलं आहे. बघितलं तिथं पाणी चालू केलेलं आहे. इथं पाणी भरलेलं आहे, इथं पण पाणी भरलेलं आहे, परत आणि तिथं सुकलेलं आहे. बघा, असं करून अशा तरीकेनं ते पाणी भरायचं असते. पाणी भरून झालं की मग खाली जायचं. बांधकामचा म्हणजे फार त्रास होतो, वैताग येतो. बांधकाम नको वाटते ते ह्याच कारणानं. आणि हे म्हणजे मिस्त्री लोक पण दमवते ते. इथपर्यंत चढ होते, म्हणजे त्यामुळे जायला नाही पाणी जाते. ह्या साईडला पाणीच पोचलं नाही झालं. ह्या साईडला पाणीच पोचलं नाही झालं, हे सुकून गेलेलं आहे. त्यामुळं पाणी जरासं मारायला लागणार. इकडे पाक सुकलेलं आहे. हे पाणी इकडं सुकलेलं आहे, त्यामुळे ते जरासं पाणी मारण्याची गरज आहे. बांधकाम म्हणलं की डोक्याचा ताप वाढतो आहे. नको वाटते बांधकाम करायचं, नको वाटते. त्याच्यापेक्षा ते हाय तशा घरात राहिलेलं परवडत आहे, अशी लोक विचार असतात. ते किंवा तयार घेतलेलं बरं. पैसा जातो आहे म्हणून तेवढी रक्कम त्याला द्यायची आणि वेळेला काम करत नाही ते. काल म्हणलं होता गिलावा चालू करायचा, आज आणि झोपला ते कॉन्ट्रॅक्टर. हाय गाईज, त्यांनी फळ्या काढून टाकल्या, त्यासुद्धा त्यांनी उचलून तिकडे टाकल्या नाही. असे कामं करते ते. आज फक्त पैसा नुसता त्यांना. पैशाशिवाय दुसरं काही बोलतच नाही ते. तर बघा, हे पाण्याचा डबाक कसं साठलेलं आहे. अशा तरीकेने हे पाणी द्यायला लागते वर येऊन. जर माझ्या चॅनलवर नवीन असलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा.